नमो बुद्धाय. जय भीम. तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार हाच जगाला एक पर्याय आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ 3 महिन्याच्या वर्षावासाच्या काळामध्ये ठिकठिकाणी आपण त्याचं पठण केलेलं आहे. पण त्यामधून बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनातही येतात. खूप मोठं मार्गदर्शन प्रत्येक ग्रंथाच्या त्या प्रत्येक उपदेशामधून आपल्याला मिळालेलं आहे. तर मला इथे एक संदेश असा आठवतो की या जगाला खरं पाहता युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. कारण आपण पाहतो या जगातील सर्वात श्रीमंत असणारा जो राजपुत्र होता बुद्ध बनण्याच्या अगोदर, सिद्धार्थ नावाचा राजा शुद्धोधन आणि महामायेच्या पोटी जन्माला आलेला, कपिलवस्तू नगरीमध्ये जन्माला आलेला जो एवढा मोठा राजपुत्र होता. आणि अशा राजपुत्रावर देशत्याग करण्याची वेळ का आली? काही ठिकाणी असं म्हणलं जातं की या गृहत्यागाचं खरं कारण नेमकं कोणतं आहे, की कशामुळं तथागत बुद्धांनी बुद्ध होण्याच्या अगोदर गृहत्याग करण्याचे प्रसंग त्याच्यावर काय आले होते हे जाणून घेणं. पुन्हा एकदा इतिहास आठवला. आता ह्या काळामध्ये जे युद्ध महायुद्ध होत असलेले आपण पाहत आहोत, त्याही काळामध्ये शाक्य कोली यांच्यामध्ये जे महायुद्ध झालं होतं ते होऊ नये यासाठी, आणि जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे की सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग का केला याच्यावर प्रकाश पुन्हा एकदा टाकावासा वाटतो. ती घटना पुन्हा एकदा आठवते. तर झालं काय होतं की जेव्हा सिद्धार्थ गौतम तरुण वयामध्ये येतो तेव्हा तिथे 2 राज्य आहेत, शाक्य आणि कोलीय. या दोन्हीमध्ये असलेली जी रोहिणी नावाची नदी, त्या नदीचं जे पाणी आहे त्या शेतीला पाणी देण्यासाठी या 2 याच्यामध्ये राज्यामध्ये एवढं मोठं युद्ध दरवर्षी होत होतं. आणि असा प्रसंग आला शाक्य कोली याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेस जेव्हा सिद्धार्थ तरुण वयामध्ये शाक्य संघामध्ये सामील झाल्याच्या नंतर ज्या शाक्य संघाने अटी टाकल्या होत्या त्या अटी आपल्याला माहीत आहेत की एकतर ह्या तरुण सर्व युवकांनी सैन्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. ज्या ह्या अटी होत्या त्या अटी सिद्धार्थ गौतमाने नाकारल्या होत्या. कारण जेव्हा सेनापतीने सुचवलं होतं की शाक्य कोलियामध्ये या रोहिणी नदीच्या पाण्यावरील त्या पाण्यासाठी जो संघर्ष होणार होता, जो युद्ध होणार होता, त्या युद्धामध्ये सिद्धार्थाने सहभाग घेतला पाहिजे. जातीने आपण क्षत्रिय आहोत, आपण युद्ध लढलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी तेव्हा सांगण्यात आलेल्या होत्या, तेव्हा त्या काळामध्ये सिद्धार्थाने युद्धाला नकार दिला होता. आणि तो नकार दिला म्हणून कशामुळे नकार दिला ते आपण पाहणारच आहोत. ते नकार दिला म्हणून जे संकट त्याच्या कुटुंबियावर जे कोसळलं होतं, नवीनच लग्न झालेलं, यशोधरीशी लग्न झालेलं, राहुल बाळाचा नेमका जन्म झालेला असताना आपल्या आईवडील हे सगळ्या गोष्टीचं जे काही त्यांच्यावर चांगले जीवन चालत असताना अचानक जे हे संकट आलं होतं ते महाभयंकर संकट होतं. तर हे युद्ध नाकारण्यासाठी सिद्धार्थाने आग्रह धरला होता, पण सत्याच्या बाजूने त्याही वेळी कोणी उभं राहिलेलं नव्हतं आणि सगळ्यांचा पाठिंबा युद्ध करण्यासाठी होता. सिद्धार्थाकडून कोणीही नव्हतं, हे आपल्याला माहीतच आहे.
आणि मग तिथं घोषणा करण्यात आली की एकतर सिद्धार्थाने सैन्यामध्ये सामील झालं पाहिजे, त्याच्यावर अट टाकली, नाहीतर आम्ही त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकू, नाहीतर त्यांची जी जमीन जुमला संपत्ती जे काही आहे ते हिरावून आम्ही सर्व घेऊन टाकू. आणि अशा प्रकारच्या ज्या, नाहीतर मग हे सैन्यामध्ये जर सामील नाही झाला तर एकतर सिद्धार्थाला देशत्याग करावा लागेल. तर या शक्यसंघानं 3 प्रकारच्या ज्या अटी टाकल्या होत्या. पहिली अट ही अशी होती की त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येईल, नाही तर सिद्धार्थाने हा देशत्याग करावा, नाहीतर त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती आम्ही जप्त करू. तर अशा प्रकारचे जे अटी टाकल्या होत्या. आणि ह्या अटी टाकल्या होत्या का, तर सिद्धार्थाने सैन्याला नकार दिला होता की त्या सैन्यामध्ये मी सहभागी होऊन युद्ध करणार नाही. कारण त्यांना माहीत होतं, त्यांचं तिथं असं म्हणणं होतं की युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, युद्धानं अजूनच जास्त युद्ध पेटत असतं, वैराने अजूनच जास्त वैर निर्माण होतं, म्हणून युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही, युद्धाने कधीही समाधान होत नाही, युद्धावर युद्ध होतच राहतात. हे युद्ध शक्य आणि कोरियामध्ये होणाऱ्या युद्ध टाळण्यासाठी आणि जगामध्ये शांतता, अहिंसा, प्रेम, करुणा, मैत्री ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होण्यासाठी स्वतः देश त्याग करण्याची तयारी सिद्धार्थाने दाखवली. आणि ह्याच गोष्टीमुळं सिद्धार्थाला आपला एवढा मोठा राजवैभव सोडून, एवढी मोठी संपत्तीला झुगारून केवळ जगाच्या कल्याणासाठी, 2 देशामध्ये घडून येणाऱ्या युद्धासाठी त्यांनी ते युद्ध होऊ नये, जगामध्ये अशा प्रकारची शांतता नांदावी या हेतूने गृहत्याग करण्यास तयारी केली. आणि ही संमती कोणी बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पण ऐकलं आहे की जेव्हा सिद्धार्थाने गृहत्याग केला त्यावेळेला कोणालाही न सांगता, म्हणजे यशोधरेला न सांगता, बाळ राहुल झोपेत आणि यशोधरा झोपेत असताना हा गृहत्याग केला आहे असं जे सांगलं जातं ते पूर्ण चुकीची माहिती असून, हे गृहत्याग करण्याच्या अगोदर सिद्धार्थाने आपले माता पिताची परवानगी घेतली होती, यशोधरेची सुद्धा परवानगी घेतली होती की गृहत्याग करण्यासाठी मी तयार आहे म्हणून. जेव्हा यशोधरेला ही गोष्ट सांगितली, उलट यशोधरा अशी म्हणाली होती की जर माझ्या पाठीमागे राहुल बाळ नसते तर मी सुद्धा तुमच्यासोबत आली असते. जा, जगाच्या कल्याणासाठी असा मार्ग शोधा की ज्यामुळं जगातील सर्व दुःख दैन्य नाहीसं होईल. आणि त्यावेळेला सिद्धार्थाला आपल्याला इतकी महान पत्नी लाभली या गोष्टीचं खूप मोठं समाधान झालं. आणि सिद्धार्थाने खूप मोठं कौतुक करून सगळ्याच्या समक्ष, कपिलवस्तू नगरीच्या सर्व जनतेच्या समक्ष त्यांनी गृहत्याग केलेला आहे. तर कुठल्याही प्रकारचं राहुल बाळ झोपीत आणि यशोधरा झोपीत असताना त्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी गृहत्याग केला नाही, तर सर्वांची परवानगी घेऊन त्यांच्या कपिलवस्तू नगरीच्या सर्व लोकांच्या समोर, आपल्याला माहितीच आहे, या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी गृहत्याग केलेला आहे. म्हणून ह्या चुकीची जी समजूत आहे ती समजूत आपण दूर करावी. पुन्हा एकदा जगामध्ये हे युद्ध चालू आहे, तर त्या गोष्टीसाठी कुठेतरी आपणही विचार केला पाहिजे की एवढ्या मोठ्या महापुरुषाने जगामध्ये युद्ध होऊ नये, माणसामध्ये कलह मोडण्यासाठी, कुटुंबातील कलह मोडण्यासाठी, समाजातील कलह मोडण्यासाठी, जगातील कलह मोडण्यासाठी, युद्ध टाळण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने इतका मोठा त्याग करून या जगाला शांततेचा मार्ग दिलेला आहे, अहिंसेचा मार्ग दिलेला आहे, मैत्रीचा मार्ग दिलेला आहे, करुणेचा मार्ग दिलेला आहे. जर जगाने, केवळ भारतानेच नव्हे तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीने
बुद्ध तत्त्वज्ञानाचा जर स्वीकार केला तर जगामध्ये कुठल्याही प्रकारचं युद्ध होऊच शकत नाही. कोणत्याही माणसामध्ये कलह होऊ शकत नाही. कुटुंबामध्ये कलह होऊ शकत नाही. प्रत्येकाला आता या जगाला, अख्ख्या जगाला तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची खूप मोठी गरज आहे. आणि या जगामध्ये शांतता नांदण्यासाठी हा जो एकमेव पर्याय आहे, बुद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार, हाच जगाला एक पर्याय आहे. नमो बुद्धाय.